संदेश शिंदे माझ्या यूट्यूब चॅनलचं सगळ्यांचं स्वागत आहे। किती दिवसांनी मी आज परत, कारण खूप दिवस असे झाले की मी व्हिडिओ नाही केलेत किंवा केले तर ते मला टाकता नाही आले। तर आज आहे श्रावण सोमवारचा पहिला सोमवार। तर आम्ही जात आहोत गावच्या देवळात, आमच्या गावच्या देवळात। तर हे बघा माझ्याबरोबर कोण आहे, नेहा। आणि आम्ही आता जातो, आम्हाला खूप उशीर झाला आहे, म्हणजे आम्ही सगळी घरातली कामं आणि करूनच निघतो, त्यामुळे आम्हाला वेळ झाला आहे। तर आम्ही आता जातो आहोत। तर चला मग गावच्या देवळामध्ये। आणि आज पहिलाच सोमवार असल्या कारणाने आम्ही पहिल्याच सोमवारी गावचं देऊळ ठरवलं जायचं। किती दिवसांनी व्हिडिओ तयार करते, तर त्यामुळे जरा अडखळायला होतं आहे, तर जरा समजून घ्या। कारण म्हणजे सध्या व्हिडिओ करायची जी सवय ती तुटली। पावसातून वेगळीच मजा असते। तर आम्ही आता पावसातूनच चाललो आहे, कारण मगाशी तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जेव्हा निघालो तेव्हा पाऊस नव्हता, पण आता जेव्हा चाललो आहे तेव्हा पाऊस सुरुवात झाली। आणि असा पाऊस पडतोय की म्हणजे मध्येच थांबतोय, मध्येच मोठी मोठी सर पडते, पडायला लागला की मोठा पडतोय। तर आता आज आहे आमचा उपवास पण, कारण आता मला माहिती असतं सगळ्यांना की जेव्हा श्रावण सोमवार सुरू होतात तेव्हा उपवासाला सुरुवात होते, कारण पुढल्या महिन्यात गणपती बाप्पा येतील आपल्या घरी। तर श्रावण काय जण पाळतात, तशा प्रकारे आम्ही सुद्धा पाळतो। तर आजपासून उपवासाला सुरुवात झाली। हे बघा नेहाचा पण आज उपवास आहे, काय नेहा? तर ती कामं करता म्हणजे पहिल्यांदा म्हणजे असं झालं असेल की मोराचा पूर्ण आवाज येत होता, पूर्ण मोर नुसते ओरडत होते सकाळपासून आतापर्यंत। तर छान वाटलं। आत्ताच आम्ही पोचलो आहोत, म्हणजे तिथे आपल्या गावचं देऊळ सुरुवात होतं, जिथून फाटा सुरू होतो आतमध्ये। तर तिथून आता आम्ही पोचलो आहोत। म्हणजे आतापर्यंत आम्ही चालत होतो आणि अचानक आम्हाला गाडी मिळाली एका काकांची, तर त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं। म्हणजे एक नशीब आपलं चांगलं असतं, तशा प्रकारे आम्हाला इथपर्यंत येणं झालं आहे। म्हणजे आम्ही चालतच येत होतो दोघीजणी, आणि कुठे जायचं असलं तर मला माहिती असतं आम्ही दोघीजणी जातो, त्यामुळे आम्ही काय हे करत नाही की चालायचं किंवा काय। पण देवाला पण वाटतं की ह्यांनी गाडी द्यावं, म्हणून आम्हाला आज त्यांनी गाडीत आणलं। तर आता जात की उपवासातून ह्यांचे कष्ट कमी करायचे चालण्याचे, त्यामुळे त्यांनी गाडी आम्हाला म्हणजे गाडीची सोय करून दिली। तुम्हाला समोर दिसतंय की नाही काय कळत नाही, पण मी नक्कीच बाणा थ्रू दाखवेन की इथे मोर आहे। कारण लांबून मोराची शूटिंग करताना तो पूर्ण भुरकट दिसत असेल, कारण मला पण शूटिंग करताना तेच वाटतंय। त्यामुळे एकच सांगेन की इथे मोर नाचत आहे आणि पिसारा त्यांनी फुलवून त्याच्या तालात तो नाचतोय, आणि बघायला पण खूप छान वाटतंय। पहिल्यांदा असं झालं असेल की आम्ही जाताना म्हणजे पूर्ण मोर फुलला होता आणि खूप मस्त असं दिसत होतं, आणि ना मोर ओरडतोय, आणि मी बोलायच्या तंद्रीत की आम्हाला अर्ध्यावरती गाडी मिळाली, ते सांगत होती नेहा म्हणते मोर मोर मोर। मी म्हटलं कुठे आहे मोर? आणि अजून ना तिथे आहे, पण कसं झालंय की त्यानं पिसारा कमी केलाय आणि तो पूर्ण चालतोय, त्यामुळे तो दिसत नाहीये सरळ। आणि जेव्हा पिसारा फुलवला होता एवढा आनंद की मोराने पूर्ण पिसारा, म्हणजे पहिलाच मी तुम्हाला सांगितलं की मोराने पिसारा फुलवला होता, आणि ना नंतर माणसं गेल्याने आम्ही येत होतो तरी पण परत त्यानं फुलवला, आणि परत मी जेव्हा पुढे जात होती, पण मग कसं लांबून आपण किती पण झूम केला तरी ते भुरकटच दिसतं, तशा प्रकारे झालं। आणि मी आणि नेहा बघत असलेले। नेहा कसं वाटलं तुला? छान वाटलं, म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं मोराचा पिसारा फुलवलेला, त्यामुळे छान वाटलं।
म्हणजे देवाच्या दर्शनाला आपण जातो आणि म्हणजे की वेगळंच असतं की मोराचं एकदम दिसणं आणि त्यामध्ये आज पिसारा फुललेला मोर दिसतो. मला तर नेहमी जेव्हा जेव्हा आपण दर्शनाला जातो देवाच्या आणि जेव्हा जेव्हा मोर दिसतो ना तेव्हा वेगळाच आनंद असतो. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं असेल की मोराने पिसारा फुलवला होता आणि तो म्हणजे एवढ्या माणसांची चाहूल होती तरी पण त्याला काय म्हणजे हे नव्हतं, तो पिसारा फुलून नाचत होता आणि पण म्हणजे ते बघण्याचं दृश्य वेगळं होतं. फक्त एवढंच की शूटिंग करताना ते पूर्ण भुरकट दिसत होतं आणि मी तरी पण मोबाईल धरून होती आणि बघत होती तर खूप मस्त वाटलं. तर चला आता दर्शनाला जाऊया. अशी गर्दी आहे वाटतंय कारण गाड्या बिड्या दिसत आहेत, माणसं पण खूप कमी झाली आहेत कारण पहिला सोमवार आहे त्यामुळे भरपूर जण येतात दर्शनासाठी. तर आम्ही पण आलो आहोत. हे बघा नेहा चालले मोराला बघून बघून आम्ही तिथे उभे होतो. देवळाच्या इथं मोठं बेलाचं झाड होतं, ते खूप बहरलेलं असतं. तर मी यावेळेला बेल आणला नव्हता, तर मला वाटलं तिथे मिळेल, पण खूप ते तोडल्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या फांद्या आताशा फुटत आहेत त्याला, त्यामुळे बेल कमी होता. जो होता तो थोडा थोडा काढला आणि देवाला घातला. आत्ताच आम्ही पोचलो आहोत आमच्या गावच्या देवळामध्ये आणि मी येता येता बोलले की खूप प्रमाणात गर्दी असेल किंवा गर्दी कमी झाली असेल, पण इथे आल्यावरती सर्वच माणसं घरी जाण्यासाठी निघाली कारण आम्हाला येईपर्यंत खूप वेळ झाला होता. तर माणसं निघायच्या टायमिंगला आम्ही तिथे पोचलो, त्यामुळे सर्वच शांतता आणि शांतता वातावरणामध्ये शूटिंग करता आली. तर त्यामुळे हे तुम्हाला सर्व बघायला मिळतं आहे. कारण जर माणसं असली की सगळ्यांची गडबड आणि गडबड असते, सगळ्यांना पाया पडायला नमस्कार करायला, काय काय त्यांचे नारळ असतात, तर सर्वजण मानवण्यात व्यस्त असतात. त्यामुळे तशा प्रकारे हवे तशा प्रकारे तिथे मोकळं असं वातावरण तुम्हाला कधीच मिळणार नाही. पण ज्या टायमिंगला असं जेव्हा शांतता असते त्यावेळेला खूप मस्त असं आतमधला गाभारा किंवा पिंडी खूप छान प्रकारे दिसून येते. तर तशा प्रकारे मलासुद्धा आज मिळालं करायला. मला या फ्रेममध्ये एक प्रश्न पडला की ही फ्रेम नवीन आहे असं वाटलं, पण तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ही फ्रेम नवीन आहे की जुनी. हे बघा, प्रसादी दिलानी नाही तोपर्यंत नेहाने सुरुवात केली खायला आणि पिशवीत नारळाची वाटी आहे तर ती सुरुवात करते खायला. हे आमचं गावचं देऊळ खूप मस्त असं वाटतं. तर हे आहे आमचं पाठीमागे तुम्ही बघितलात तर आमचं गावचं देऊळ खूप शांत असं वातावरण आहे कारण ते जंगलामध्ये आहे त्यामुळे. पण ते आमच्याच गावामध्ये असल्यामुळे आमचं एक भाग्य आहे की आम्हाला नेहमी म्हणजे जेव्हा आपण म्हणजे आम्हाला जेव्हा वाटेल की आम्हाला गावच्या देवळात जायचं आहे तेव्हा आम्हाला यायला मिळतं. काय काय जणांचे लांब असतात तर त्यामुळे त्यांना जायला मिळत नसेल. त्यांनी व्हिडिओचं दर्शन घ्या आणि तिथून नमस्कार करा. काय नाही हा पहिलाच सोमवार खूप मस्त असं गेलाय. काय नाही हा सकाळ म्हणजे येता येता मोर दिसला आणि तो पण फुललेला. अरे यार पहिली गाडी पहिले आम्हाला येता येता गाडी मिळाली म्हणजे त्या काकाने आम्हाला अर्ध्यापर्यंत आणलं कारण ते बोलले की चला आम्ही पण तिकडे जातोय तर आम्ही पण तुम्हाला घेऊन जातो. तर आम्ही बसून आलेलो आणि उतरलो नाही तोपर्यंत लगेच मोराचा पिसारा फुललेला दिसला आणि मस्त असं दर्शन झालं. कारण काका आहेत ना ते नैवेद्य दाखवून झाल्यावर त्यांना सकाळपासून खूप काय म्हणजे त्यांना वेळ लागलेला असतो सकाळपासून, मग ते जेवायसाठी घरी जातात आणि मग परत येतात. त्यामुळे ते आम्हाला मिळाले नसते पण आम्ही मोर बघत राहिलेलो आणि त्यांना पण खूप वेळ झाला होता, ते निघायलाच झाले होते आणि आम्हाला तितक्यात दर्शन मिळालं होतं घ्यायला. म्हणजे ते थांबले होते तोपर्यंत. चांगला दिवस गेला. काय नाही हा काय वाटतंय कसं ह्या वर्षी श्रावण तुझा कसा आहे म्हणजे काय सांगशील तू? एकतर पहिला सोमवार आलाय श्रावणामध्ये आणि त्याचा उपवास लागत आलाय. आणि
उपवासाचं असं काय वाटत नाही एकतर. आणि तो मोराचा पिसारा बघून तर सगळा उपवासाचा थकान म्हणजे गेली. अशी एक एक घटना म्हणजे चांगल्या घटना घडत गेल्या की मन एकदम प्रसन्न आहे असं. बापरे, हे बघा हे बघा, असं जे आपलं रिॲक्शन असतं जेव्हा आपण असं बोलतो त्याच्यावर असं मिळतं. हे जे झाड दिसतंय ना ह्याच्यावर ना मोर बसला आहे आणि आत्ताच मी बघितला आहे. हा बघा, हा बघा इथे मोर आहे. हा बघा हा बघा, ज्याला कळत असेल त्याने हा बघा इथं मोर आहे. हा बघा, नेहा नेहा ओरड. गेला. नेहा ओरडायला लागली आणि मोरच पळाला दिसला आणि तुम्ही बघितलं असेल की खाली उतरला आणि तो चालत सुटला आणि नेहा ओरडली आणि ना मधीच जो मी तिकडे कॅमेरा केला नेहाकडे आणि मोरच गायब झाला. आता मला पण नाही माहिती की मोर कुणीकडे गेलाय. आता नेहाचा इथे फोटोशूट चालू होईल. मी मोराच्या पाठून मोर शोधते आणि नेहाचा इकडं फोटोशूट चालू झाला आहे. आताच आम्ही आता घरी यायसाठी म्हणजे निघालो आहोत, अर्ध्यावरती आलो आहोत आणि आता येताना पण तेच झालं. आता ना मोर असा आवाज येऊन मोर दिसला, तसं आता येताना पण आम्हाला मोर दिसला काय नेहा. हो, आणि मस्त असा पिसारा फुलवला होता. म्हणजे एका दिवशी एवढा वेळ मोर दिसला म्हणजे खूप वेगळा आनंद असतो. तर खूप छान वाटलं आणि मोर जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा मला ना वेगळाच आनंद होतो. तर तो मी सांगू शकत नाही पण मला वेगळा होतोच. आलो आहोत आता आम्ही आमच्या देवळात जायचं ना आपल्या. आता आम्ही आमच्या विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात जाणार कारण पुढच्या टायमिंगला त्यामध्ये एक्का आहे म्हणून आज आम्ही जाऊन येतोयच. पण पुढच्या टायमिंगला आम्ही दरवेळेला जातो असं काही नाही, पण आता आम्ही जातो. तर चला मग आता घरी जाऊन जेवणाची तयारी करायची आहे कारण आज उपवास असल्या कारणाने उपवासाचं जेवण. आणि आज श्रावण सोमवारचा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. कारण पहिला सोमवार श्रावणातला म्हणून स्टार्टिंगला नाही काय नाही. हा बोलशील काय श्रावणी सोमवाराबद्दल काय बोलशील. श्रावणी सोमवार एकदम स्टार्टिंग तर मस्त झालेली आहे आणि खूप छान वाटतं मला. आता मला घरी जायचं आहे. पण डोळे वर कशाला जात आहे. आता मी दमलोय. की तुम्हाला मोर दिसणार नाही कारण तो ना म्हणजे हिरव्या रानामध्ये पूर्ण हिरवा हिरवा दिसत होतो ना, त्यामुळे जो बघणारा समोरासमोर असेल त्याला पूर्ण क्लिअर दिसतोय ना नेहा. आपण अशी शूटिंग करताना जो आपण दाखवतोय ना त्यामुळे तो जरा भुरकट दिसतोय. तर मी तुम्हाला दाखवेन इथेच मोर आहे म्हणजे तुम्हाला समजेल की इथे होता म्हणजे इथे आहे असं. तर तुम्ही नक्कीच बघा. आहे म्हणजे काय म्हणजे इथं मोर होता. अरे आता आम्ही आलो आहोत तिथून, मग आता तो तिथं होता आणि तिथे जर असतो तर तिथे आहे असं आम्ही सांगितलेलं असतं. आता मी जे झाल्याच्या नंतर आले तर तिथे होताच होणार. हाय गाईज.
वादळ खूप आहे. तर हाच होता छोटासा व्हिडिओ श्रावण सोमवारचा. तर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.